नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये महाराष्ट्र बुलेटिन या सत्रात मी श्रुती आपलं स्वागत करते। तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे 11,000 दिव्यांची रोषणाई करत माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते संगमेश्वर येथे महाआरती करण्यात आली। तापी काठावरील या दीप सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। लहान मुली लावत आहेत। आरतीसाठी आणि दीपोत्सवाच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांचं वडीलधाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे भेटीसाठी इथे उपस्थित आहे आणि म्हणून मला निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो। आपली संस्कृती, आपली परंपरा हजारो वर्षापासून तापीच्या किनारी केदारेश्वर मंदिराच्या त्या ठिकाणी पूजा अर्चना आरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत होत्या आणि कित्येक वर्षापासून ही परंपरा होती। त्या ठिकाणी काही वेळेला आरती पण होत होत्या, परंतु आपण बघितलं असेल गोदावरीच्या तीरावर, यमुनाच्या तीरावर मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावर या मात्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरत्या होत होत्या। म्हणून आपण हे नाशिकला खूप वर्षापासून आरती होत होती। आपण तिथून बरेच भक्त मंडळी आली, त्यांचं मार्गदर्शन केलं, त्यांच्याकडून आपण विविध आरत्या करायच्या, आरत्याचं मार्गदर्शन घेतलं आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आपण 1.5 ते 2 वर्षापासून तापी मैयाची आरती या ठिकाणी करतोय। एक नद्यांचं त्या आपण त्यांना माता म्हणतो, त्या मातांच्या रूपाने आपल्याला एक देशभक्ती, एक संस्कृती आणि सर्व हिंदू बांधव एकत्र यायला निश्चितपणानं एक संघटनात्मकच्या दृष्टीने आणि आपली संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने आणि हिंदुत्वाचं प्रेम आपल्याला निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला करता मिळत आहे, एक संघ होण्यासाठी मिळत आहे आणि म्हणून या आरतीची प्रथा या ठिकाणी सुरू केली। मी सर्वप्रथम या ठिकाणी तापी मैया आरतीचे जे समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य, त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वांना हिंदू बांधवांना एकत्र आणून या ठिकाणी विविध आरतीच्या रूपानं आपण पूजा करत असतो। त्याचबरोबर प्रकाशकारांचे मनापासून मी आभार मानतो की प्रत्येक घरातील माणसाचं या प्रकाशामधून निश्चितपणाने याच्यामध्ये सहभाग असतो आणि एक बंधुत्वाचं प्रेम आणि आपल्या तापी मायाबद्दलचं या ठिकाणी आत्मीयता आणि एक श्रद्धा या ठिकाणी आपल्यामध्ये निर्माण झाली आहे।
शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे। अलीकडेच उद्धव ठाकरे गटाने शहरातील खड्डेमय रस्त्यांविरोधात आंदोलन केले। या पार्श्वभूमीवर माने यांनी उदय सामंत यांच्यावर रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेची जबाबदारी टाकत शहराच्या विकासाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे। लोकांची कुटुंबातली जशी जबाबदारी घ्यायची असते तशी आपल्या जनतेची पण जबाबदारी घ्यायची असते। खरं तर मी एका गोष्टीचा तुम्हाला पण आपण सगळेजण होतात त्या दिवशी आम्ही प्रतिकात्मक असल्यामुळं आम्ही काही चक्काजाम करता हजारो कार्यकर्ते बोलवले होते, बोलवले ते आले असते, पण रत्नागिरी शहरातल्या जनतेची गैरसोय होता कामा नये हा त्यामागचा आमचा हेतू होता। आम्ही 12 वाजताचं टायमिंग दिलं होतं आणि आम्ही साधारण 12:05 12:10ला त्या ठिकाणी आलो। 12:30च्या दरम्यान आम्ही एक 15 मिनिटाचं प्रतिकात्मक 2 मिनिटाचं गाडी थांबवून आंदोलन केलं होतं। त्याच वेळेला आपले कार्यक्षम 5 वेळेला निवडून आलेले आमदार उद्योगमंत्री त्या मारुती मंदिराच्या परिसरातून मला वाटतं आपणही होतात विमानतळाच्या दिशेला गेले। मी याचा तीव्र निषेध करतो। खरं तर आम्ही काय आमच्या घरचं आंदोलन तिथं करत नव्हतो। लोकशाहीमध्ये जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एखादी काहीतरी घटना घडत असते आणि विरोधी पक्ष नेतृत्व करत असतो त्यावेळेला जबाबदार सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी 2 मिनटं थांबलं असतं, विचारपूस केली असती तर मला वाटते एक चांगला संकेत गेला असता। ते गुरुमीमध्ये त्यांचा ताफा घेऊन विमानतळाकडे गेले आणि मग ह्या गोष्टीचा सुद्धा मी निषेध करतो। खरं तर मी तर लहानपणापासून सामाजिक राजकीय कार्यकर्ता आहे आणि माझ्या 40 वर्षाच्या काळात ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो त्यावेळेला आम्ही 5-10 जणच असायचो। छोटा पक्ष होता, जनसंघ होता, भारतीय जनता पार्टी होतं। काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा, प्रचंड सत्ता होती, पण काँग्रेसवाल्यांकडं त्यावेळेला सुद्धा एक कल्चर होतं की जर विरोधी पक्ष काही आंदोलन करत असेल तर त्यांना बोलवलं पाहिजे चर्चेला, का करताय आंदोलन म्हटलं पाहिजे, वेळ नसेल तर आंदोलनाच्या ठिकाणी गेलं पाहिजे। परंतु आज परिस्थिती बदलली आणि म्हणून त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ही सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आहे उदय सामंत यांना। कारण हे सगळं आमचं आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी एक शिरगावमध्ये त्यांच्या काही लाभार्थींनी एक कोलेकुई केली होती, ती सुद्धा आपण सांगितलं होतं की MSM इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या मुलाची एक कंपनी आहे, एक 900 मीटरचा रस्ता केला होता। खरं तर आमचा रस्ता आम्ही व्यवस्थित केला आहे, त्याचा व्हिडिओ पण मी टाकला, पण लोकांची दिशाभूल करण्याकरता ह्यांना जाग आली बगल बच्चांना आणि एक काहीतरी तिथं काहीतरी माकड चेष्टा करून एखादा बॅनर असा लावून आमच्या काही घोषणा दिल्या गेल्या। तर माझं त्यांना सांगू इच्छितो मी, नको त्या गोष्टी करू नका। हे काय आपण भातुकलीचा खेळ खेळत नाही, त्यांना मला मारला म्हणून मी दोघांना मारायचं। कदाचित जर आमचा दोष असेल तर तो जनता आहे बघायला। तुम्हाला काल त्या दिवशी का जाग आली? आधी करायला पाहिजे होता हा रस्ता माझा खराब होता तर, आणि चुकीची दिशाभूल करताय। त्याच्यानंतर सुद्धा काहीतरी तुमच्याकडे सुद्धा फेसबुकवर सुद्धा काही पोस्ट आहेत, मी काही शब्द वापरले होते त्यामुळं मग त्याच्यावर मला काही शब्द वापरले गेले, त्यांच्याच गावातले कोणी आहेत महा वगैरे काहीतरी, हो आहे काय म्हटलं होतं नाही काहीतरी म्हटलं आहे मला त्यांनी फेसबुकवर। तर माझं त्यांनासुद्धा सगळ्या बालकांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपलं जेवढं वय नाही आहे तेवढं मला राजकारणात वर्ष गेली आणि त्यामुळे मी एक सभ्यपणा आणि सुसूत्रपणानं राजकारण करतो। ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल रिस्पेक्ट आदर असला पाहिजे। गेले 20 वर्ष उदय सामंत आमदार आहेत, मी काय 20 वर्ष असं बोललो नाही। मी काल का बोललो, त्या दिवशी का बोललो, ह्या माझ्या नाही प्रतिक्रिया, माझ्या तोंडात नेहमी चांगलेच शब्द असतात, ह्या जनतेच्या। सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं मी सर्व पत्रकार बंधूंना आणि तमाम नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा देतो। काल वसुबारस आपण साजरी केली, आज धनत्रयोदशी, सोमवारी नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान आणि भाऊबीज होऊन आपला हा पवित्र असा सण या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत, त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा। कालच मी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो। आमचे नेते आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत साहेबांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी पालघरच्या
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि काल संध्याकाळी शिवतीर्थावर शिवाजी पार्कला माँसाहेबांच्या पुतळ्याजवळ गेली 14 वर्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे जो दीपोत्सव साजरा करतात, यावर्षी आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व ठाकरे कुटुंबीय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांचे सगळे पदाधिकारी, राजसाहेब, बाळा नांदगावकर साहेब आणि आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, अनिल भाऊ देसाई खासदार, त्याचबरोबर विनायक राऊत साहेब सचिव, सर्वच आम्ही त्या ठिकाणी होतो. आणि आज या ठिकाणी मी आपल्याला मुद्दाम पाचारण केलं. खरं तर मला असं वाटतं की 4 ऑक्टोबरला की त्याच्या आधी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती 15 दिवसापूर्वी. विशेष करून रत्नागिरी नगरपालिकेच्या सर्वांगीण विकास कामांच्याबद्दल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विद्यमान पालकमंत्र्यांवर आसूड त्या ठिकाणी ओढले होते आणि मारुती मंदिरला एक प्रतिकात्मक आम्ही रास्ता रोकोचं चक्काजामचं आंदोलन करावं अशी त्या ठिकाणी एक नियोजन केलं होतं. आणि त्या ठिकाणी आम्ही अल्टिमेटम दिला होता रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना की 15 दिवसामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीले सर्व रस्ते हे सुनियोजित करून कायमस्वरूपी टिकणारे करावे अशा प्रकारचं. मला वाटतं त्या गोष्टीला आज 15-20 दिवस होत आहेत. एकच 15 दिवसापूर्वीचा फरक आणि आजचा फरक सांगतोय की त्यावेळेला परतीचा मान्सून चालू असल्यामुळं रत्नागिरीतल्या रस्त्यावरचे खड्डे निसर्गाच्या नियमाप्रमाणे जेव्हा पाणी साठतं एखाद्या जागेवरती जे प्रवाहित नसेल तर ते थांबतं आणि त्यामुळं मग आपल्याला सगळ्यांनाच ते खड्डे लक्षात येत होते. म्हणजे 2 व्हीलर गेला, 4 व्हीलरवाला गेला, खड्ड्यातनं असं होत होतं. आज त्यांच्या दृष्टीने एक चांगलं झालं आहे की पाऊस संपला आहे पण खड्डे बुजवले गेलेले नाही आहेत, हे मी निदर्शनास देऊ इच्छितो. कारण आता पावसाचं पाणी नसल्यामुळे आपल्याला खड्ड्यात साठलेलं पाणी दिसत नाही आणि आपली थोडंसं प्रत्येकाचं असं असतं की हो झालेलं दिसत आहेत. त्यामुळे माझी आणखीन एक विनंती की आजपासून 5 दिवसाचा सण आहे. पालकमंत्री उदय सामंत त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कारण मी याच्यात प्रशासनाला दोष देणार नाही. शेवट प्रशासन हे राज्यकर्त्यांच्या नियोजनानं आणि आदेशानं चालतं. त्यांना जर उपलब्ध निधी काही दिला नाही, असलेले टेंडर ठेकेदार हे काही केले नाही तर ते तरी बिचारे काय करणार. आणि म्हणून संपूर्ण जसे यशाचे धनी या रत्नागिरी तालुक्याचे उदय सामंत आहेत तसे अपयशाचे धनी पण त्यांनीच घेतलं पाहिजे, कारण ते आपले पालकमंत्री आहेत. मी दिव्यांगांच्या एका कार्यक्रमाला सुद्धा असं म्हटलं होतं की ते खरोखर पालकमंत्री आहेत का. कारण पालक ह्याचा अर्थ इंग्रजीमध्ये त्याला आपण गार्डियन म्हणतो, म्हणजे तो कोल्हापूरचा सन्मान करणारा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार 2025 हा सोहळा हॉटेल सयाजीतील मेघ मल्हार हॉलमध्ये संपन्न झाला. कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोल्हापूरकरांचा यावेळी गौरव करण्यात आला. यंदाचा ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे यांना प्रदान करण्यात आला. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तर कोल्हापूरचा लौकिक अधिक उंचावणार हा सोहळा उत्साहात पार पडला. परंतु थोरात साहेबांनी जी कल्पना मांडली, अपेक्षित अनपेक्षितपणे त्यांचा जो विचार आहे, मला वाटते सगळ्या समिती सदस्यांना माझी विनंती आहे की तो पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. बाळ पाटणकर साहेबांनी तो उपक्रम हातामध्ये घेतला. असं सगळे ऑर्गनायझेशन एकत्र करण्याचे त्यांच्या जवळजवळ 4 बैठका तशा झालेल्या आहेत. यांचा सन्मान आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू यथोचित सन्मान यथोचित पाहुण्यांचे असते. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात सर यांच्या शुभ हस्ते टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये
कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा सार्थ अभिमान असा आपण सर्व कोल्हापूरकर आणि ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मान. कोल्हापूरचं नाव 7 समुद्रापार ज्यांनी नेलं आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती शैलजा साळुंखे. मी अशा काळात वाढलो जेव्हा दारिद्र्य निर्मूलन हा प्रमुख राष्ट्रीय उद्दिष्ट होता. अनेकांना त्यावेळी देखील माहीत होतं की दारिद्र्य निर्मूलनापेक्षा जाती आणि सामाजिक विषमता या भारताच्या शरीर रचनेतील खोल जखमा. मी अशा काळात वाढलो जेव्हा दारिद्र्य निर्मूलन हा प्रमुख राष्ट्रीय उद्दिष्ट होता. अनेकांना त्यावेळी देखील माहीत होतं की दारिद्र्य निर्मूलनापेक्षा जाती आणि सामाजिक विषमता या भारताच्या शरीर रचनेतील खोल जखमा. माझा स्वतःचा टीम 4-5वा आहे जिथे सरांनी माझा सन्मान केलेला आहे कोल्हापूरसाठी. आणि जसं की सरांनी सांगितलं ब्रँड कोल्हापूर म्हणजे ब्रँड आहेच त्या गोष्टीमध्ये. आपण कुठेही जर जगामध्ये कोल्हापूरचं नाव काढलं की लोकांचं एकच आहे पांढरा तांबडा रस्सा आणि कोल्हापूर चप्पल. आणि सगळ्यात जास्त आवडतं माझा हा पदार्थ आपला कोल्हापूरचा आहे आणि मी ते आवर्जून सगळीकडे शोधत असतो. जसं की कोल्हापूर मी पुण्यात असतो मोस्ट टाइम. मी अशा काळात वाढलो जेव्हा दारिद्र्य निर्मूलन हा प्रमुख राष्ट्रीय उद्दिष्ट होता. अनेकांना त्यावेळी देखील माहीत होतं की दारिद्र्य निर्मूलनापेक्षा जाती आणि सामाजिक विषमता या भारताच्या शरीर रचनेतील खोल जखमा. कारकिर्दीचा प्रवास भारतीय रिझर्व्ह बँकेत 1972 मध्ये सुरू झाला. 2003 मध्ये ते कार्यकारी संचालकपदी सुद्धा नवी दिल्लीत राजीव गांधी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर थोरात यांनी काम केलं. त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास भारतीय रिझर्व्ह बँकेत 1972 मध्ये सुरू झाला. 2003 मध्ये ते कार्यकारी संचालकपदी सुद्धा नवी दिल्लीत राजीव गांधी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर थोरात यांनी काम केलं. प्रतिवर्षीप्रमाणे धनत्रयोदशी दिवशी पंढरपुरामध्ये दीपोत्सव साजरा करून दिवाळीचा शुभारंभ केला जातो. त्यानंतर यंदाही महाद्वार घाटावर हजारो दिवे लावून दीपावलीचा प्रकाशमय सुरुवात करण्यात आली. बडवे उत्पाद सेवाधिकारी यांच्या वतीने ॲडव्होकेट आशुतोष बडवे पाटील यांच्या माध्यमातून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवात पंढरपुरातील नागरिकांसह वारकरी भक्तांनी देखील सहभाग घेऊन चंद्रभागेच्या किनारी दिवे लावले आहेत. त्यामुळे सायंकाळी दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण महाद्वार घाटाचा परिसर उजळून निघाला होता. पंढरपूरचा दीपोत्सव आहे. दोन अर्थाने, एक चंद्रभागा नदीची ही पूजा आहे वारकरी बांधव आणि गावकरी यांच्याकडून. दुसरा विषय सकल गावकरी सकल वारकरी एकत्रितरित्या दीपाचा आनंद घेण्यासाठी पंढरपुरात इथे येतात
हाय आणि याला राजापासून रंकापर्यंत सगळ्यांचं सहकार्य आहे. ज्याला कोणी कष्ट करतं, कोणी धन देतं आणि म्हणजे 11 घाट अलीकडे पलीकडचे 3 घाट असा 1.5 किलोमीटरच्या परिसरात गेले 25 वर्ष अनिल काका बडवे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला दीपोत्सव मोठ्या उत्साहानं चालू आहे. अजून लोक सहभागी झाले तर पंढरपूरचा आणि महाराष्ट्राचा लोकोत्सव होईल. सुमारे 10,000 दिवे आज पंढरपुरात आहेत. नदीच्या पात्रातही तुम्हाला दिवे दिसून येतील आज. शेतकऱ्याला मूर्खात काढले तर सरकारला भोगावे लागेल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे स्पष्टपणे मांडले. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकत असतो, पण शेतकऱ्यांचं आयुष्य अंधारातच आहे. दिवाळीचा काय विषय आहे? 5 ते 6,000 एका एकराला दिल्यावर दिवाळी कशी साजरी करायची? सोयाबीनची खरेदी केंद्र महाराष्ट्रात कुठे सुरू केले नाही? मध्य प्रदेशात छत्तीसगड येथे खरेदी केंद्र सुरू झाले, महाराष्ट्रात का नाही असा सवालही त्यांनी यावेळेला उपस्थित केला. तर दिवाळीच्या 21 ते 22 तारखेपर्यंत खरेदी केंद्र सुरू झाले नाही तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या गाड्या फोडू असा तीव्र इशाराही माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यात कसं आहे, एकदाच सांगायला पाहिजे होतं आम्ही 8,000 देऊ शकतो, पण बनवाबनवीची एवढी आहे. 30,000 कोटीचं पॅकेज जाहीर करतं, 10,000 कोटी तुम्ही रस्त्यासाठी खर्च करता, ते रेग्युलरच आहे. एमआरजीएस मधून तुम्ही किती खर्च करत आहे, पीक विम्यातून किती पैसे येत आहे, प्रत्यक्षात 6-7,000 कोटीच्या वरते सरकार देत नाही आहे. तुम्ही सांगा, पंजाबच्या सरकारनं 50,000 पर हेक्टरला दिले आणि 60,000 कोटीची तरतूद बजेटमध्ये केली, स्वतःच्या बजेटमध्ये 60,000 कोटीची. त्यांनी कितीची तरतूद केली? हा सगळा लबाड धंदा सुरू केलेला आहे. आणि मग शेतकऱ्याला मूर्खात काढत असाल फडणवीस साहेब, ते शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे, तुम्हाला भोगावं लागत. केसतोड फुटन तुमच्या ढुंगणाला. त्यांची कुठं पूर्ण दाढी आहे? त्याची दाढी वाटते का आहे म्हणून? लावलेली दिसतं कुत्री. देशात कुठं दाढी आहे रे? मोदी साहेबाला दाढी आहे. इथं कुठं दिसली तर दाढी खाली मागं पडली, बगर दाढीवाला इथं. तुम्हाला दाढी आहे? आमची दाढी त्याच्या दाढीसारखी नाही आहे. आमची दाढी कष्टाची आहे, मेहनतीची आहे, सामान्य माणसाच्या आवाजाची आहे. ते फक्त सत्तेसाठी आहे, सत्तेशिवाय यांना दुसरं काही समजत नाही. 28 तारखेचा रोड पण शेतकऱ्याचं आयुष्यच अंधारात आहे हो. दिवाळीचा काय विषय आहे? आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एकली 5-7 हजार रुपये देणार आहोत. मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की 5-7 हजारात दिवाळी कशी चांगली होईल? त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का, ते शेत चांगलं करायचं का, काय केलं पाहिजे? तुमची दिवाळी 2 लाख रुपयाचे फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी 5 हजारात चांगली होईल. थोडी थोडी वाटली पाहिजे, लाज असेल तर, म्हणजे ते असली तर वाटल. दुसरी गोष्ट, अजूनही सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केले नाही. पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही. एमपी सुरू झाले, बाजूनं एमपी सुरू झाले, छत्तीसगडमध्ये सुरू झाले, महाराष्ट्रात का नाही? मग केंद्रानं जर एमपी खरेदी केंद्र सुरू होते, न सुरू झाल्यामध्ये 3,000 भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला होणार शेतकरी. काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे. सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या. एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं 500 रुपये क्विंटल भावानं सोयाबीन विकावं लागतं. एवढी वाईट व्यवस्था आहे. कधी सुरू करणार आहे? कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे? सोयाबीनची. पंजाबमध्ये, पंजाबच्या शेतकरी तिथं 90% त्यांचा शेतीमाल खरेदी होतं हमी भावात. आमचा 6% होत नाही. आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळे सांगतोय, दिवाळीच्या जास्तीत जास्त 21-22 पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नाही तर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार. तोड फोडून टाकू ते ऑफिस, आम्ही त्याच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या. का खरेदी केंद्र सुरू करत नाही? तुमच्यामुळे किती मरते शेतकरी. तुमचे पैसे चालले राज्याचे, केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या म्हणत असणार. 3,000 रुपये क्विंटल सोयाबीन कसं काय विकू शकतं? कसे पैसे भेटू शकतात त्याला? या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे. फक्त तलवार चालवली दिसत नाही, पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे. पण शेतकऱ्याचं आयुष्यच अंधारात आहे हो. दिवाळीचा काय विषय आहे? आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एकली 5-7 हजार रुपये देणार आहोत. मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की 5-7 हजारात दिवाळी कशी चांगली होईल? त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का, ते शेत चांगलं करायचं
काय केलं पाहिजे? तुमची दिवाळी 2 लाख रुपयाचे फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी 5,000 चांगली होईल. थोडी थोडी वाटली पाहिजे, लाज असेल तर, म्हणजे ते असली तर वाटल. दुसरी गोष्ट, अजूनही सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केले नाही. पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही. MP सुरू झाले, बाजूनं MP सुरू झाले, छत्तीसगडमध्ये सुरू झाले, महाराष्ट्रात का नाही? मग केंद्रानं जर MP खरेदी केंद्र सुरू होते, न सुरू झाल्यामध्ये 3,000 भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला होणार शेतकरी. काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे. सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या. एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं 500 रुपये क्विंटल भावानं सोयाबीन विकावं लागतं. एवढी वाईट व्यवस्था आहे. कधी सुरू करणार आहे? कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे? सोयाबीनची? पंजाबमध्ये, पंजाबच्या शेतकरी तिथे 90% त्यांचं शेतीमाल खरेदी होतं हमी भावात. आमचं 6% होत नाही. आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळे सांगतोय, दिवाळीच्या जास्तीत जास्त 21-22 पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नाही तर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार. तोड फोडून टाकू ते ऑफिस. आम्ही त्याच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या. का खरेदी केंद्र सुरू करत नाही? तुमच्यामुळे किती मरतंय शेतकरी. तुमचे पैसे चालले राज्याचे, केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या म्हणत असणार. 3,000 रुपये क्विंटलला सोयाबीन कसं काय विकू शकतं? कसे पैसे भेटू शकतात त्याला? या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे. फक्त तलवार चालवली दिसत नाही, पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे. कर्जमाफी आहे, दिव्यांगांच्या मागण्या आहे, मेंढपाळांच्या आहे, मच्छीमारांच्या आहे, हमी भावाच्या संदर्भातली आहे. 20% बोनस देतो म्हणे देवाभाऊ, नरेंद्र भाऊ. सोयाबीनला 6,000 देऊ म्हणे, बोलायलाच तयार नाही. कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी. म्हणजे आता पीक निघाल्यानंतर हमी भाव देणार तुम्ही. हमी भावाच्या 20% बोनस देतो म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत. 20% बोनस तर सोडा, 500 सोयाबीन विकावं लागतं. इतकी वाईट अवस्था आहे. शेतकऱ्याचे प्रश्न सुरू असतात. कर्जमाफी आहे, दिव्यांगांच्या मागण्या आहे, मेंढपाळांच्या आहे, मच्छीमारांच्या आहे, हमी भावाच्या संदर्भातली आहे. 20% बोनस देतो म्हणे देवाभाऊ, नरेंद्र भाऊ. सोयाबीनला 6,000 देऊ म्हणे, बोलायलाच तयार नाही. कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी. म्हणजे आता पीक निघाल्यानंतर हमी भाव देणार तुम्ही. हमी भावाच्या 20% बोनस देतो म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत. 20% बोनस तर सोडा, 500 सोयाबीन विकावं लागतं. इतकी वाईट अवस्था आहे. इकडे शेतकऱ्याचे प्रश्न सुरू असतात. 80 सीटिंगची व्यवस्था आहे. आपण पाठीमागे जा, उभं टाकू नका, जा पाठीमागे. बांधणी आपल्या जिल्ह्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत ते या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण बोरी शहर नशामुक्त करण्याच्या अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधात पथकाने कोडीन सिरपची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून तब्बल 18,360 बाटल्या एकूण 77 लाखांहून अधिक रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील आरोपी कल्पेश अग्रवाल आणि सय्यद नबी सय्यद लाल याची रोशन गेट आणि कटकट गेट परिसरात धिंड काढण्यात आली. तर यावेळी अंमली पदार्थ विरोधात पथकाच्या प्रमुख गीता बागवडे यांनी जनतेत जागरूकता निर्माण करत शहर नशामुक्ती करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन दिले आहे.
हाँ पूछ लो गाड़ी में बैठ गए सब क्या था आप हम दोनों चले आना सर सर अपन जूनियर्स हैं चल हाँ मैडम आज जो है किराड़पुरा और रोशन गेट में जो आरोपियों को लाया गया है नशे की अवैध बिक्री करने वाले तो क्या कहेंगे आप क्या मैसेज देना है? जी ये मैसेज बिल्कुल क्रिस्टल क्लियर है। माननीय कमिश्नर साहब हमारे पुलिस कमिश्नर प्रवीण पवार साहब इन्होंने उनका एक नंबर सब लोगों को दिया है आम नागरिकों को 9226514001। ये नंबर पे जो भी लोग नशे की बिक्री करते हैं, नशे की दवाइयाँ है, नशे की गोलियाँ है, गांजा चरस साबु अमली पदार्थ का जो भी बिक्री कर रहा है, व्यवसाय कर रहा है, उनकी मालूमात उस नंबर पे नागरिकों ने अगर दी तो उस पर कमिश्नर साहब खुद उनका स्पेशल स्क्वाड भेज के रेड करते हैं और उसमें कड़ी से कड़ी एक्शन ली जाती है। आज जो कार्रवाई हुई थी वो हमारा एक इसे ऐसी इंफॉर्मेशन माननीय कमिश्नर साहब को मिली थी तो उसमें लगभग 18,000 नशे की बोतलें जब्त हो चुकी है और उस गुने का तपास चल रहा था। उसमें आरोपी है जो मेडिकल ये है डिस्ट्रीब्यूटर है मेन कल्पेश अग्रवाल करका उसके साथ और उसका एक साथीदार है सैयद नबी करके, उनका वो पंचनामा के लिए यहाँ पे इन्वेस्टिगेशन टीम लेके आई थी। उस गुने का इन्वेस्टिगेशन एपीआई गच्चे साहब कर रहे हैं क्राइम ब्रांच के, तो उस गुने के तपास में हम आए थे। नागरिकों से हमारी अपील है कि नशे का धंधा जो भी करते हैं उनका मुक्काम जेल में ही जाने वाला है, उनकी रवानगी जेल में ही होने वाली है। खाली आप हमें इंफॉर्मेशन दो, उन पे एक्शन कमिश्नर साहब के अंडर पूरा सिटी पुलिस ले रहा है। मैम इसमें 4 आरोपी थे परसों जो पुलिस थी इसी के साथ कि आज 2 आरोपी नजर आए, 2 आरोपी का हाँ इसमें टोटल 4 आरोपी अरेस्ट हुए हैं अभी तक, चारों आरोपी पुलिस कस्टडी में है। अभी 2 आरोपी का पंचनामा यहाँ पर चल रहा है, 2 आरोपी का पंचनामा एक और जगह चल रहा है, तो वो 2 आरोपी को भी जैसा इन्वेस्टिगेशन में जरूरत होगी उस प्रकार का इन्वेस्टिगेशन उनसे होगा। आपका पूरा नाम और पद? जी मैं एंटी नार्कोटिक सेल की प्रमुख हूँ यहाँ पे सिटी में, गीता वागोड़े पुलिस निरीक्षक। मेरे साथ में क्राइम ब्रांच के हमारे ऑफिसर है एपीआई श्री रविकांत गच्चे। थैंक यू। नहीं आप बोलो मॅडम मॅडम तुम्ही साईडवर घ्या ना, सगळ्या लोकांना काय तुमची माहिती, तुम्ही थोडं साईडवर घ्या। हो भाई बड़े फोटोग्राफर कर दो। लोगों ने शिकायत की तो साहब ने एक स्पेशल सेल बनाया है एंटी नार्कोटिक सेल, प्लस पूरा क्राइम ब्रांच को भी सामने वही काम दिया है कि जो लोग नशे की गोलियां बेचते, सिरप बेचते, बॉटल बेचते, कॉलेज के लड़कों को हो, स्कूल वाले बच्चों को हो, गरीब लोगों को ये करके 100-200 रुपए कमीशन देके उनको ये बिजनेस में ला रहे हैं, जो इसका तस्करी कर रहे हैं, जो लोग ये बिजनेस को सपोर्ट कर रहे हैं, तो 4-5 लोग इधर उधर घूम के रील बनाते, कॉमन पर इंसान को डराते, तो ये सब लोगों के खिलाफ सख्त एक्शन हमारे कमिश्नर साहब ने चालू किया है। जो भी आरोपी इसमें एनडीपीएस के एक्ट में या उसका कोई भी मालूमात अगर आपके पास रहेगा, वो सपोर्ट करता है, वो अपना घर देता है माल रखने को, गाड़ी देता है, पैसा लगाता है सामने वाले को, या छोटे छोटे बच्चों को लेके बिजनेस करता है। मतलब ये एनडीपीएस के आरोपी क्या करते हैं, समझो अगर मेरे को बेचना है तो मैं खुद नहीं आती, गरीब लोगों को 100-200 रुपए देने का, उनके थ्रू बेचने का। तो ऐसे भी कोई मास्टरमाइंड अगर रहेंगे और अगर आपके पास उनका जानकारी है तो हमारा एक स्पेशल नंबर है
9684702002 और कमिश्नर साहब का एक खुद का नंबर है, साहब का खुद का नंबर है वो। ये जो नंबर अभी मैंने बोला ये तो हमारा है 92 वाला, आपको पता है ना? वो सीपी साहब का खुद का नंबर है। उसपे जो भी मालूमात आती है वो हम लोगों को भी नहीं पता रहती, साहब खुद उसका वेरीफाई करते हैं और गोपनीय तरीके से कार्रवाई करते हैं। और जो उसमें इन्वॉल्व है, अभी हर केस में अभी हमारे गज्जी साहब ने कार्रवाई की तो उसमें कंपनी वालों को भी सामने उसमें आरोपी किए, उन्होंने गलत काम किया करके। तो ऐसे लोगों से डरने का नहीं, वो कुछ भी रील बनाए लगा के ना गाना वाना लगा के हमारा ऐसा है हमारा वैसा है, ऐसे फंसे लोगों से डरने का नहीं। जो भी है डायरेक्ट सीपी साहब के उस नंबर पर आप लोगों ने क्या करना है, ये नशा अपने शहर के लिए अच्छा है क्या? नहीं, अपने को खत्म करना है। छोटे छोटे बच्चों को क्या होता है, उसको आदत लग जाती है। तो ये सब बंद करने के लिए अभी तक आप लोगों ने हमको बहुत सहकार्य किया है, हमारे मीडिया वालों ने भी हमको बहुत सहकार्य किया है। हर आदमी को नशा मुक्त को क्या चाहिए, अपना शहर चाहिए। तो हम सबको इसमें मिलके काम करना है, बराबर? तो आप लोग हमारे साथ दोगे कि नहीं दोगे? जो भी इंफॉर्मेशन होगी उस नंबर पे आपको हमें देना है। मैं सीपी साहब का नंबर एक बार फिर से बोल देती हूँ, आप उस पर नोट करो। ये डायरेक्ट साहब का नंबर बोल रही मैं अभी। बैठने वाला ये जो बोले ना चाचा वही। हेलो 9226514001 9226514001 ये सीपी साहब का खुद का नंबर है। इसमें जो भी इंफॉर्मेशन देता है उसका मालूमात एकदम गोपनीय रखा जाती है, उसका नाम नंबर किधर भी डिस्क्लोज नहीं होता। तो ये अपने को नशे को क्या करने का, यहाँ से अखबार करने का ही। ओके, ये अभी हमारा तपास चल रहा है, उसका कार्रवाई चल रहा है, लेकिन आप लोग जमे हो करके आपको ये मैम आज जो दो आरोपी पकड़ के लाए ये कहाँ के और इनसे के पास से कितना माल जब्त किया? हाँ एक मिनट ना बहुत मैं मोटा छोड़ जा रहा है माइक, ये माइक नीचे का निकाल दीजिए, कॉलर पे लगा दीजिए पहले। हाँ सही लगा ले चलेगा। ये हमारे शहर में हमारे पुलिस कमिश्नर साहब श्री प्रवीण पवार साहब ने जब से चार्ज लिया है तब से यहाँ के लोगों की जो तकलीफ थी कि छोटे छोटे बच्चे हो या कॉमन सर्वसामान्य जो लोग हैं उनको नशे की आदत लगा रहे थे। कुछ लोग नशे का बिजनेस शहर में चल रहा था, उसमें एमडी है, गांजा है, नशे की गोलियां है, सिरप है, ये लोगों की तस्करी यहाँ पे हो रही थी। तो सर ने इसके लिए स्पेशल कार्रवाई के लिए एक स्पेशल फोर्स किया, साथ में साथ पूरा क्राइम ब्रांच को ये काम दिया है। हमारे सभी डीसीपी, हमारे डीसीपी क्राइम जो है रत्नाकर नवले साहब, उनके मार्गदर्शन में और हमारे सीपी साहब के आदेश पर हमने अभी तक नशे के लिए बहुत सारे रेड किए हैं। मतलब पिछले 7 सालों के तुलना में साहब ने जब से चार्ज लिया है तो ऑलमोस्ट उससे 10 गुना अधिक कार्रवाई यहाँ पर हो गई है। और ये कार्रवाई इसलिए हुई है क्योंकि लोगों ने खुद जाके हमें मालूमात दिया है। हमारे सीपी साहब का एक स्पेशल नंबर है 9226514001। ये नंबर सीपी साहब खुद ऑपरेट करते हैं और वो नंबर पे जो भी मालूमात आती है उस पे साहब खुद स्पेशल एक टीम बनाते हैं और रेड करते हैं और वो पूरा रेड साहब के अंडर चलता है। तो हमारे सीपी साहब की टॉप प्रायोरिटी है शहर में जो एनडीपीएस के आरोपी है, जो एनडीपीएस को सपोर्ट कर रहे हैं, ये गोलियां सिरप बेच रहे हैं, कॉलेज के बच्चों है, स्कूल के बच्चे उनको आदत लगा रहे हैं, उन सब को रिकॉर्ड पे हमने लाया है। अभी तक उनकी कुंडली भी तैयार की है, उनके रिकॉर्ड तैयार किए हैं और सब पे कड़ी से कड़ी एक्शन ली जा रही है। साहब ने अभी तक 3 अलग अलग गैंग को मकोका के अंदर जो संगठित गुनेगारी है उसके अंदर 3 गैंग्स को अभी तक हमने जायबंदी किया है। अभी तक 5 से 6 बड़े बड़े जो सप्लाई चेन है वो रिकॉर्ड पे लाए हैं और इसके आगे भी कार्रवाई जो है हमारे कमिश्नर साहब के अंडर पूरे शहर पुलिस दल की चल रही है। तो हमारे पब्लिक से अपील है कि आपको नशे के बारे में कोई नशा बेचता है, नशे की आदत लोगों को डाल रहा है, नशे को सपोर्ट कर रहा है, उस बिजनेस को कोई ग्लोरीफाई कर रहा है सोशल मीडिया पे रील्स डाल के, तो ऐसी कुछ भी मालूमात हो तो मैंने जो आपको नंबर दिया माननीय पुलिस कमिश्नर श्री प्रवीण पवार साहब का 9226514001 उस पर आप लोग बिंदास मालूमात दीजिए।
अभी तक हमें लोगों ने बहुत सारी मालूमात दी है और उसकी वजह से लोगों के सहकार्य के वजह से हम लोग ये काम कर सक रहे हैं। तो आगे भी हमको ये काम करना है। अभी जो आरोपी को लेके आए थे, ये कौन से केस के आरोपी हैं? ये जो केस है यहाँ पे जो क्राइम ब्रांच को हमारे एपीए गच्चे साहब है, हमारे क्राइम ब्रांच के इंचार्ज है श्री संभाजी पवार साहब, उनके टीम ने एक रेड किया था। उस टीम में ऑलमोस्ट 18,000 नशे की बोतलें उन्होंने जब्त किए और उसमें जो बोतलें बेचता था वो लोकल आरोपी से लेके जो उसको माल देता था वो मेडिकल डिस्ट्रीब्यूटर, और जो कंपनी का आरोपी है वो कंपनी का मालिक का जो डिस्ट्रीब्यूटर है, इधर तक अभी तक चेन माननीय प्रवीण पवार साहब और डीसीपी श्री रत्नाकर नवले साहब उनके अंडर इस्टेब्लिश हुआ है। और इसमें यहाँ के जो लोकल ड्रग पेडलर्स है, मतलब जो यहाँ 100-200 रुपये कमीशन के लिए बेचते थे, उनकी भी यादी, उनकी भी लिस्ट निकाल चुके हैं हम लोग। तो उनको भी जल्द से जल्द हम अरेस्ट करने वाले। आज ये यहाँ पर जो आरोपी लाए थे, ये क्या संदर्भ में लाए? ये आरोपी जो है, ये इसका तपास एपीए क्राइम ब्रांच हमारे गच्चे साहब जो मेरे साथ में उनका चल रहा है। यहाँ पे आरोपी से हम मालूमात ले रहे हैं कि किस किस जगह पे वो बेचते थे, उनके नशे के दवाइयाँ बेचने के ठिये जो है वो कैसे है, किस तरह से ऑपरेट करते हैं वो। 4 आरोपी थे, अभी यहाँ पर 2 नजर आ रहे हैं। जी, 2 आरोपी, दो आरोपी का ही यहाँ पे पंचनामा चल रहा है, दूसरे 2 आरोपी का तपास दूसरी जगह चल रहा है। इसके नाम आरोपी के? जी, इसके नाम सर बताएंगे आपको बाद में। थैंक यू। आप लोग का नाम बताओ। जी, मैं गीता बागोड़े, पुलिस निरीक्षक एंटी नार्कोटिक सेल। मेरे साथ में श्री रविकांत गच्चे है, वो एपीआई है क्राइम ब्रांच के। जो आरोपी है उसमें से एक आरोपी का नाम कल्पेश अग्रवाल है, वो अरेस्ट है, पीसीआर में है, और दूसरे का नाम सैयद नबी है, तो वो भी अरेस्ट है, पीसीआर में। अभी हमारा कार्रवाई चल रहा है उसमें। थैंक यू। हिंदू सणातील महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी। हा सण 5 दिवस चालणारा सण असून त्यामध्ये धनत्रयोदशीला नागरिक सोने चांदी खरेदी करतात। यावेळी मात्र सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। पूर्वी 5 ग्रॅमचं नाणं खरेदी करत होते, त्या ठिकाणी आता 3 ग्रॅम 2 ग्रॅमचे नाणे पूजेसाठी खरेदी केले जात आहे। संस्कृती जतन करण्यासाठी आजही काही नागरिक सण उत्सव काळात सोन्याची खरेदी करत असल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले आहे। काय सांगितलं, भाव तर वाढलेले आहेत, तर भाव तर वाढलेला आहे, पण संस्कृती जपणं आपलं कामच आहे ना। आता पहिले कसं कमी भाव होता, किती 500 5 ग्राम 10 ग्राम आपण घेत होतो, तर क्वांटिटी कमी झाली आपली। पहिले जास्त घेत होतो, आता कमी घेतो। तर आता आहे त्यांच्याकडे छान व्हरायटी वगैरे छान आहे, त्यांच्याकडे सगळं कलेक्शन छान असतं। आमचं म्हणजे रेग्युलर कस्टमर आहेत आम्ही इथले। आणि म्हणजे संस्कृती जपणंच आहे ना, आपली संस्कृती आपल्याला जपायलाच लागते। धनसंचय ते तो वेगळा विषय झाला समजा, पण मेन ही संस्कृती असते आपली। हिंदू संस्कृतीमध्ये हे मस्ट आहे की घेतलंच पाहिजे। आपण 1 ग्राम किंवा ना घेतोच, जसं की पाडव्याला पण घेतो, असं घ्यायलाच पाहिजे माणसाने। तेच जसं की आता लहानपणापासून बघत आली, आई वडील ही संस्कृती जपतायत, घेतच आहेत प्रत्येक सणाला निमित्ताने, त्याच्यामुळे मग संस्कृती पाळणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आम्ही घेतोच। रोहिणी बनगे। सध्या सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि नागरिकांची जी एक लक्ष्मी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे। म्हणजे जरी बजेट नसेल, भाव जरी वाढलेले असेल, तरी आपल्या संस्कार आणि संस्कृतीनुसार वर्षातले जे 3.5 मुहूर्त असतात त्यापैकी हा एक मुहूर्त आहे। या मुहूर्तावर आपण कुठलेही सोनं किंवा चांदी खरेदी केलं तर त्याचा संचय धनसंचय यात वाढ होती, अशी आपली प्रत्येकाची संस्कार आहे पहिल्यापासून। त्यामुळे समजा नाही 20 ग्रामचा किंवा नाही 50 ग्रामचा कॉईन घेता आला तर 10 ग्रामचा तरी कॉईन लोक खरेदी करतात आणि आपला सण उत्सव साजरा करतात। त्यामध्ये चांदीच्या नाण्यांमध्ये 100 ग्राम 50 ग्राम 20 ग्राम 10 ग्राम 5 ग्राम अशा प्रकारची नाण्यांची विक्री होत आहे। आणि सोन्यामध्ये साधारण 1 ग्राम ते 5 ग्राम पर्यंत सोन्याची नाण्याची विक्री होते। लोकांना या मागे काही आपल्या भावना आहेत, त्या भावना द्विगुणित होऊन धनसंचय आपल्याकडे वाढवावा या उद्देशाने दिवाळीमध्ये ही खरेदी केलेली जाते। सध्या सोन्याचे दर किती आहे आणि किती नाणी विक्री होतात?
सध्या सोन्याचे दर साधारण 28,500 प्लस मजुरी प्लस GST असा आहे. भाव जास्त असल्यामुळे ज्याला 5 ग्रामचं नाणं घ्यायचं आहे त्याची हे होत नाही, तजवेज होत नाही, तर तो 2 ग्राम किंवा 1 ग्रामचं नाणं खरेदी करतो. आणि चांदीचा भाव आज 1,70,000 रुपये किलो प्रमाणे आहे, जो की 70-75,000 रुपये किलो मागच्या वर्षी होता. म्हणजे जवळपास डबलपेक्षा जास्त चांदीच्या दरामध्ये फरक पडलेला आहे. तरी पण लोक आपल्या कुवतीप्रमाणे दागिने खरेदी करतात. मी राजेंद्र रामचंद्र मंडलिक, अध्यक्ष सराफ असोसिएशन, संभाजीनगर. दिवाळीच्या सणामध्ये बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. मात्र या गर्दीचा फायदा चोरटे घेऊ शकतात. त्यामुळे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम व्यवस्थित सांभाळण्याचं आवाहन DYSP अण्णासाहेब घोलप यांनी नागरिकांना केले आहे. खरेदीसाठी जाताना दागिने घरी ठेवावेत किंवा अंगावर असल्यास त्याकडे लक्ष द्यावे असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच बाजारात संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ 112 नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी. सणाच्या काळात सोशल मीडियावर ऑफर लिंक फिरत असतात. या लिंकवर क्लिक करू नका, कारण अशा लिंकच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार फसवणूक करतात, असा इशाराही घोलप यांनी दिला आहे. सर्वांना दीपावलीच्या जिल्हा पोलीस दलाकडून शुभेच्छा देतो. दिवाळी सण साजरा करत असताना काही गोष्टीबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः जे आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आहेत, दागिने आहेत, पैसे आहेत, या वस्तू तुम्ही ज्यावेळी प्रवास करता किंवा घर बंद करून गावाला जाता त्यावेळी त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. शक्यतो बँक लॉकरचा वापर या गोष्टीसाठी करावा. अगदीच अत्यावश्यक असेल त्यावेळी व्यवस्थित सर्व दक्षता घ्यावी. घरात जर CCTV कॅमेरे असतील किंवा आजूबाजूला असतील तर ते चालू स्थितीत ठेवावे, बंद करू नये. घराच्या आजूबाजूला जर लाईट असतील त्या बंद करू नये, एखादा लाईट चालू ठेवावा. त्याच्यानंतर ज्यावेळी आता बाजारात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, गर्दीमध्ये जाताना शक्यतो महिलांनी दागिन्यांचा सोन्याचे दागिने न घालता गेलेलं बरं राहील. जरी घातले असतील दागिने तर मग त्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आपण खरेदीच्या नादात ह्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो आणि त्याचा फायदा गर्दीमध्ये चोर घेतात. त्यामुळं जर दागिने घातले असतील तर त्याकडं व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. संशयित व्यक्ती जर कोणी तुम्हाला दिसला, आढळला तर त्वरित जवळच कुठलं पोलीस असतील त्यांना कळवा. आम्ही प्रत्येक बाजारामध्ये पोलीस पेट्रोलिंग नेमलेली आहे. नसेल तर 112 नंबरला कॉल करा, पोलीस मदत आपल्याला ताबडतोब मिळेल. सायबर या उत्सवाच्या सणाच्या काळामध्ये आपण उत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये असतो आणि याचाच फायदा हे सायबर क्रिमिनल घेतात. तर शक्यतो अनोळखी लिंक असतात, काही तुम्हाला आमिष दाखवलं जातं, गिफ्टचं, दिवाळी गिफ्ट किंवा अन्य काही ऑफर्स तुम्हाला दिल्या जातात आणि ती लिंक क्लिक करायला भाग पाडलं जातं. कृपा करून अशा आमिषाला कोणी बळी पडू नये. अशी अनोळखी लिंक कोणी क्लिक करू नये. OTP जर कोणी मागितला मोबाईलवरचा तर अजिबात कोणी शेअर करू नये OTP मोबाईलचा. अनोळखी काही साईट्स असतात, काही अनोळखी आपले अनधिकृत ॲप आहेत, तर अशा ॲपचा वापर शक्यतो टाळावा. सायबरविषयी जर काय असं फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलं तर ताबडतोब 1930ला कॉल करावा. 1930 हा जो हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर कॉल करावा. पब्लिक वायफाय ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शक्यतो अशा वायफायचा वापर टाळलेला योग्य राहील. सोशल मीडियावर जर काय आपल्याला पोस्ट करायच्या असतील किंवा काही पोस्ट आपण आलेल्या फॉरवर्ड करतो तर त्यावेळी अशी कुठलीही एखादी पोस्ट संवेदनशील असेल, काहीतरी त्याच्यामध्ये गुन्ह्याचा प्रकार असेल तर अशी पोस्ट एक तर करू नये किंवा फॉरवर्डही करू नये.
पोलिसाच्या निदर्शनास आणून द्यावी. दिवाळीच्या निमित्तानं नागरिकासाठी ह्या काही आमच्या सूचना असतात. मला माहीत आहे, मला खात्री आहे की नागरिक याबाबत दक्ष राहतील. आणि यासह हे बातमीपत्र इथेच संपत आहे. अशाच नवनवीन बातम्यांसह पुन्हा भेटू न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत नवा विचार.